विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील आश्वासक चित्र ही कविता समजून घेणार आहोत. कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्री नीरजा यांनी प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे मूल्य चित्रित केलेले आहे. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. चला तर समजून घेऊया आश्वासक चित्र ही कविता. कवयित्री नीरजा यांचा परिचय. नीरजा या स्त्रीवादी कवयित्री आणि कथालेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे निरन्वय, वेना, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. आश्वासक चित्र ही कविता निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रातील लेखन कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच बहिरू रतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आश्वासक चित्र या कवितेचे वाचन करूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं, भातुकलीच्या इवल्याच्या गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तसे हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेश ताणा वास्तवात, हातात हात असेल दोघांचाही, यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचे वाचन तर केले. आता या कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊया. कवयित्री नीरजा यांनी मुलीच्या खेळण्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. आडोशाला म्हणजे आश्रयाला, झरोक्यातून म्हणजे खिडकीतून. दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी भातुकलीचा खेळ खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिल्या आहेत. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं, भातुकलीच्या इवल्याच्या गॅसवर. विद्यार्थी मित्रांनो, आधन म्हणजे भात शिजवण्यासाठी आधीच तापवायला ठेवलेले पाणी. भातुकली म्हणजे लहान मुलांचा लुटुपुटीच्या म्हणजे खोटा खोटा संसाराचा खेळ. इवल्याशा म्हणजे चिमुकल्या. विद्यार्थी मित्रांनो, ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत झोपवते आहे. जशी आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन झोपवते अगदी तशी. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधनाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवते. तिचा लुटुपुटीचा संसार सुरू आहे. भातुकली खेळताना मुलगी कोणत्या दोन गोष्टी करते तर पहिल्यांदा ती बाहुलीला मांडीवर घेऊन थोपटते आहे आणि नंतर भातुकलीच्या गॅसवर भाताचं आधन ठेवते.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तिथेच एका बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन खेळतो आहे. तो चेंडू त्याने खूप उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलला आहे. खेळणारा मुलगा चेंडू प्रथम उंच उडवतो आणि नंतर हातात झेलतो. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. कसब म्हणजे कौशल्य, कुशलता. या ओळींचा अर्थ असा आहे, मुलगी त्या मुलाचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. ह्या ओळींचा अर्थ असा, मुलगी मुलाकडे चेंडू मागते. मुलाला वाटते या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही. आपल्यालाही असंच वाटतं. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव. भातुकलीचा खेळ भाजी करणे हे तुझे काम. तुला पुरुषी कामे काही जमणार नाहीत. मुलगी त्याला म्हणते, मी स्त्रियांची आणि पुरुषांची दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का? मुलीच्या उद्गारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे स्पष्ट केले आहे. यातून भातुकली खेळणाऱ्या मुलीमध्ये आत्मविश्वास दिसून येतो. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तसे हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मुलगा मुलीला चेंडू देतो. मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच चेंडू तिने झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. मुलाचे कौशल्य व घर सांभाळण्याची वृत्ती इथे दिसून येते. तो प्रथम काय करतो तर दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला झोपवतो व मग भाजी करण्यासाठी पातेल्याची शोधाशोध करतो. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात, मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल. घर सांभाळणे म्हणजे घराची देखभाल करणे, संसार चालवणे. पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अपेक्षित आहे. तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही शिकेल. हळूहळू संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही शिकेल, असा कवयित्रीला आशावाद वाटतो. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवयित्री नीरजा आपल्या घराच्या झरोक्यातून म्हणजे खिडकीतून मुलामुलीचा खेळ पाहत आहेत. मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते व मुलगा चेंडू उडवत असतो, हे आपण पाहिले. थोड्या वेळाने त्यांना दिसतं की मुलगी सहजपणे चेंडू उडवून झेलत आहे आणि मुलगा भातुकलीचा खेळ खेळत आहे. हा परस्परांचा स्नेहभाव व सहभाग पाहून कवयित्री म्हणतात की हे उद्याच्या जगातले आश्वासक चित्र आहे. स्त्री पुरुष समानता येऊ घातली आहे. भविष्यात सारेच खेळ एकत्र खेळले जातील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजेच स्त्री पुरुषाचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू स्नेहाने एकत्र विसावलेले असतील, म्हणजेच स्त्री पुरुषांमध्ये परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. या कवितेतील मुलगी ही उद्याच्या स्त्रीचे तर मुलगा पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत आहे. शिक्षणामुळे एक नवा आत्मविश्वास मुलींच्या मनात जागा झाला आहे. मुलीला कमी लेखण्याची चूक आपल्याकडून झाली याची जाणीव मुलाला झाली आहे.
परस्पर सहकार्यातूनच भविष्यातील अनेक कामे करावी लागणार आहेत, हे स्त्रीला व पुरुषाला समजले आहे हे नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेत प्रश्न दुसरा आ यामध्ये कवितेवर आधारित कृती विचारली जाते. आपण कविता तर समजून घेतली आहेच. आश्वासक चित्र या कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवायची आहे. ती कृती पुढील प्रमाणे: 1. प्रस्तुत कवितेच्या कवयित्री नीरजा. 2. कवितेचा रचना प्रकार मुक्त छंद. 3. कवितेचा काव्यसंग्रह निरर्थकाचे पक्षी. 4. कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता. 5. या कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. स्त्री पुरुष समानता येणारच हा कवयित्री नीरजा यांच्या मनातील आशावाद. विद्यार्थी मित्रांनो, या कृती 1 गुणांसाठी तुम्हाला विचारल्या जातात. आता 2 गुणांसाठी विचारल्या जाणाऱ्या कृती पाहूया. कवितेची मध्यवर्ती कल्पना. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? सध्याच्या काळाकडे लक्ष टाकले तर असे जाणवेल की आजच्या युगातही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. कवयित्री नीरजा यांना 2 लहान मुले खेळताना दिसतात. त्यांच्यात हळूहळू सामंजस्य निर्माण होत जाताना दिसते. मुले मोठी होतील तेव्हा ती सामंजस्याने वागू लागतील आणि समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होईल असा आशावाद कवयित्रींच्या मनात आहे आणि हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता स्वीकारलेली नाही हे निराशाजनक आहे. परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचाच असणार आहे. म्हणून सर्वांनी स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व आत्तापासूनच मान्य करून ते स्वीकारले पाहिजे असा विचार या कवितेतून मांडला आहे. याबरोबरच कवितेतील आवडलेली ओळ, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे असेही मुद्दे विचारले जातात आणि आपल्याला त्यानुसार आवडलेली ओळ लिहायची आहे आणि आवडीचे कारणही लिहायचे आहे. कवितेतून मिळणारा संदेश. आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचा संदेश सांगितला आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ मुलगा मुलगी एकत्र खेळताना दिसतील. म्हणूनच मुलगा मुलगी स्त्री पुरुष असा भेदभाव का व कशासाठी? एकमेकांना समजून घेऊनच समान संधी, हक्क, अधिकार मान्य करून भविष्यात वाटचाल करणे आवश्यक आहे. भावी काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारावेच लागणार आहे. हा संदेश या कवितेतून दिला आहे. या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, ही मुक्त छंदातली कविता आहे. दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरली गेली आहे. साध्या विधानातून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात. लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे. या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा फार मोठा विचार सहजपणे व्यक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित आणखी एक कृती विचारली जाते जी 4 गुणांसाठी असते. ती म्हणजे रसग्रहण. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. उदाहरणासाठी या कवितेतील 2 ओळी आपण घेतल्या आहेत. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. या ओळीचे रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये लिहिणे अपेक्षित असते. 1. आशय सौंदर्य. प्रस्तुत ओळ ही आश्वासक चित्र या कवितेतील आहे. ही कविता कवयित्री नीरजा यांच्या निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र उत्तम रेखाटले आहे. भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल हे लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवले आहे. यापुढे आपण काव्य सौंदर्य पाहूया. काव्य सौंदर्य. भातुकलीतल्या खेळाचे जग हे स्वप्नाळू असते. या खेळात सगळ्या गोष्टी खोट्या असल्या तरी त्या आनंद देणाऱ्या असतात. मोठेपणी मात्र खऱ्याखुऱ्या संसाराला जेव्हा सुरुवात होते तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रापंचिक जबाबदाऱ्या काय असतात ते समजते. संसार दोघांचाही असतो. एकमेकांना समजून घेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या ह्या वास्तववादी असतात. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात
प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. दोघेही समजूतदारपणाने वागतील, मिळून कामे करतील असे आशावादी चित्र येथे रेखाटले आहे. रसग्रहणातील महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्ये पाहूया. ही मुक्त छंदातील कविता असून या ओळींमधून स्वप्नाळू जग व वास्तव जग यातील नेमका फरक सांगितला आहे. साध्या विधानातून मोठा आशय मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. स्वप्न व सत्य यातील नाट्य आणि उद्याच्या काळातील बदलत्या सामाजिक जाणीवांचे चित्र नेमक्या शब्दात मांडले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचे वाचन केले. कवितेच्या प्रत्येक ओळींचा भावार्थ समजून घेतला. या कवितेतील प्रत्येक मुद्द्यांचे स्पष्टीकरण समजून घेतले. याचबरोबर या कवितेवर आधारित रसग्रहणासाठी असणारी कृती देखील आपण समजून घेतली. आता तुम्हाला काही स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या वहीत सोडवायला हरकत नाही. स्वाध्याय कृती 1. आकलन. 1. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. 2 ओळी तुम्हाला शोधायच्या आहेत. 2. भातुकली खेळताना मुलगी या 2 गोष्टी करते. मुलगी करत असलेल्या त्या 2 गोष्टींचा उल्लेख तुम्हाला इथे मांडायचा आहे. 3. चौकट पूर्ण करा. 1. कवयित्रीच्या मनातील आशावाद. 2. मुलगी येथे बसून खेळत आहे. 3. कवयित्री मुलीला इथून पाहत आहे. 4. मुलगा मुलीला ही भाजी करायला सांगतो. 5. मुले भातुकलीतून येथे प्रवेश करतील. पुढे चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तरे लिहायची आहेत. 4. खेळणारा मुलगा. चेंडू. 1. प्रथम. 2. नंतर. मुलगा आधी काय करतो आणि नंतर काय करतो ते तुम्हाला चौकटीत लिहायचे आहे. 5. गॅससमोर मांडी घालून मुलगा पुढे कृती करतो. 1. प्रथम. 2. नंतर. इथेही त्या मुलाच्या कृती लिहायच्या आहेत. 6. कवितेतील खालील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. 1. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. या ओळीतून त्या मुलाचा कोणता गुण आपल्याला दिसून येतो ते लिहायचे आहे. 2. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. यामधून त्या मुलीच्या अंगी असणारा कोणता गुण दिसून येतो ते लिहायचे आहे. 2. पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. 3. काव्य सौंदर्य. 1. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 2. स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. 3. कवितेतील मुलगा व मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते, तुमच्या शब्दात लिहा. यानंतर चौथी कृती आहे रसग्रहणासाठी. खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.